वेलकम स्टुडंट. आज आपण इलेक्ट्रोकेमिस्ट्री या टॉपिकमधला इलेक्ट्रोकेमिकल सेल हा पॉईंट पाहणार आहोत. इलेक्ट्रोकेमिकल सेल. डिफाइन द टर्म इलेक्ट्रोकेमिकल सेल or what is by electrochemical cell. Electrochemical cells, the device which is used to study the chemical reactions electrically, is called as electrochemical cell. The device which is used to study the chemical reactions chemically is called as electrochemical cells. Okay, जे डिवाइस हे इलेक्ट्रिक केमिकल रिॲक्शन इलेक्ट्रिकली स्टडी केला जातो त्या डिव्हाइसला आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल असं म्हणतो. जे डिव्हाइस हे ज्या केमिकल रिॲक्शन आहेत त्या इलेक्ट्रिकली स्टडी केला जातो त्या केमिकल रिॲक्शनचा, त्याला आपण त्या डिव्हाइसला आपण इलेक्ट्रोकेमिकल सेल असं म्हणतो. आता यानंतर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन्स. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन, द रिॲक्शन टेक्स प्लेस इन इलेक्ट्रोकेमिकल सेल आर कॉल्ड ॲज इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन. The reactions takes place in electrochemical cell are called as electrochemical reactions. ज्या रिॲक्शन हे इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये रिॲक्शन होत असतात त्या रिॲक्शनला आपण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असं म्हणतो. आता त्यामध्ये इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन इज द सम ऑफ ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ॲट ॲनोड अँड रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये कुठल्या रिॲक्शन होत असतात, तर इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन होत असतात. हे आपणाला माहीत आहे आणि हे आपण पाहिलेलं आहे. आता इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणजे कशावरती होतात, जो ॲनोड आणि कॅथोड इलेक्ट्रोड असतो त्या ॲनोड आणि कॅथोड इलेक्ट्रोडवरती केमिकल रिॲक्शन होत असतात आणि त्या केमिकल रिॲक्शन ज्या होतात त्याला आपण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन असं म्हणतो. आता जनरली पहा, ॲनोडवरती ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होत असते आणि कॅथोडवरती रिडक्शन हाफ रिॲक्शन होते आणि सायमल्टेनियसली ह्या दोन्ही रिॲक्शन होत असतात. त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. हे आपण पाहिलेलं आहे, 11th स्टँडर्डमध्येही पाहिलेलं आहे आणि या टॉपिकमध्ये सुरुवातीलाही आपण हे पाहिलेले आहेत की त्यामध्ये रेडॉक्स रिॲक्शन, ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन हे ॲनोडवरती होत असते, ॲनोड आणि कॅथोडवरती जनरली रिडक्शन हाफ रिॲक्शन होत असते आणि सायमल्टेनियसली या रिॲक्शनला आपण इलेक्ट्रोकेमिकल रिॲक्शन म्हणतो. सायमल्टेनियसली दोन्ही रिॲक्शन होत असतात त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. ओके. आता त्यानंतर इलेक्ट्रोड. व्हॉट इज बाय इलेक्ट्रोड? The surface on which oxidation or reduction half reaction takes place is called as electrode. The surface in which the oxidation half reaction and reduction half reaction takes place are called as electrode. इलेक्ट्रोड म्हणजे काय की ज्या रिॲक्शन ज्या आहेत ज्याच्या सरफेसवरती ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन होत असते त्याला आपण इलेक्ट्रोड असं म्हणतो. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन त्याला आपण इलेक्ट्रोड असं म्हणतो. आता इलेक्ट्रोड म्हटल्यानंतर ते तुम्हाला माहीत आहे, इलेक्ट्रोड, ॲनोड आणि कॅथोड. ॲनोड म्हणजे काय, द इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन टेक्स प्लेस आर कॉल्ड ॲज ॲनोड. द इलेक्ट्रोड ॲट विच ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन टेक्स प्लेस आर कॉल्ड ॲज ॲनोड and the electrode at which reduction half reaction takes place are called as cathode. Electrode at which reduction half reaction takes place is called as cathode. Electrodes may or may not take part in chemical reaction. Electrodes may or may not take part in chemical reaction. ज्या इलेक्ट्रोड जे आहेत ते इलेक्ट्रोड्स हे रिॲक्शनमध्ये भाग घेतात किंवा रिॲक्शनमध्ये भाग घेत नाहीत. ठीक आहे. आता यामध्ये पहा,
आपण ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन पाहिली, रिडक्शन हाफ रिॲक्शन पाहिली. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन जे आहे ॲनोडवरती होत असते आणि रिडक्शन हाफ रिॲक्शन जे आहे ते कॅथोडवरती होत असते, कॅथोडवरती होत असते. ठीक आहे. आता यामध्ये काही रिॲक्शन जे आहेत त्या रिॲक्शन या केमिकल रिॲक्शनमध्ये भाग घेतात किंवा घेत नाहीत. आता फॉर एक्झाम्पल इनर्ट इलेक्ट्रोड. इनर्ट इलेक्ट्रोड म्हणजे काय? The electrodes which do not take part in chemical reaction are called as inert electrode. The electrode which do not take part in chemical reaction are called as inert electrode. The electrodes which do not take part, जो इलेक्ट्रोड केमिकल रिॲक्शन मध्ये भाग घेत नाही असा जो इलेक्ट्रोड आहे त्याला इनर्ट इलेक्ट्रोड म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम इलेक्ट्रोड. प्लॅटिनम इलेक्ट्रोड जो आहे तो इनर्ट इलेक्ट्रोड आहे, इनर्ट इलेक्ट्रोड. ठीक आहे. देन टाईप्स ऑफ इलेक्ट्रोड्स हे आपण पाहिलेलं आहे. टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स. फॉलोइंग आर टू टाईप्स ऑफ इलेक्ट्रोकेमिकल सेल्स: इलेक्ट्रोलायटिक सेल अँड व्होलाटाइक और गॅलोनिक सेल. What is by electrolytic cell? The electrochemical cell in which a non-spontaneous chemical reaction takes place. Non-spontaneous chemical, the electrochemical cell in which non-spontaneous chemical reaction is made to take place by passing direct current from external source into the solution is called as electrolytic cell. The electrochemical cell in which a non-spontaneous chemical reaction is made to take place by passing direct current from external source into the solution is called as electrolytic cell. In electrolytic cell, electrical energy is converted into chemical energy. आता एनर्जी आपण पाहिलेली आहे, त्या एनर्जीमध्ये हे जे इलेक्ट्रोलायटिक सेलमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे केमिकल एनर्जीमध्ये होत असते. आता फॉर एक्झाम्पल सेल युज्ड फॉर डिकम्पोजिशन ऑफ वॉटर into hydrogen gas and ऑक्सिजन गॅस. वॉटरचं डिकम्पोजिशन होऊन त्या ठिकाणी हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा लिबरेट होतो, म्हणजे डिकम्पोजिशन होतं आहे. दिस इज नथिंग बट द इलेक्ट्रोलायटिक सेल. अनदर एक्झाम्पल, सेल युज्ड फॉर द प्युरिफिकेशन ऑफ मेटल. प्युरिफिकेशन ऑफ मेटलसाठी याचा यूज केला जातो. सेल युज्ड फॉर मेटल प्लेटिंग आर द एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोलायटिक सेल. Cell used for metal plating are the example of electrolytic cell. Then voltaic or galvanic cell. The electrochemical cell in which a spontaneous chemical reaction take place with generation of electricity is called as voltaic or galvanic cell. The electrochemical cell in which a spontaneous chemical reaction takes place with generation of electricity is called as voltaic cell or galvanic cell. इलेक्ट्रोकेमिकल सेलमध्ये स्पॉन्टेनियस केमिकल रिॲक्शन होत असते आणि त्या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते किंवा जनरेट होते, त्याला आपण व्होलाटाइक सेल और गॅलोनिक सेल असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल इन गॅलोनिक सेल केमिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. गॅलोनिक सेलमध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असते. आता फॉर एक्झाम्पल ड्राय सेल असेल, लीड स्टोरेज सेल असेल, फ्युएल सेल असेल, निकेल कॅडमियम सेल असेल, दीज आर दी एक्झाम्पल ऑफ व्होलाटाइक सेल. ओके. आता आपण पुढचे भाग पाहूया. यामध्ये एक्झाम्पल आपण याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल पाहिलं होतं, त्यामध्ये सोडियम NaCl, इलेक्ट्रोलायसिस ऑफ मोल्टन NaCl हे पाहिलं होतं. त्यामध्ये कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग इलेक्ट्रोलायटिक सेल्स कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहिलं होतं. इलेक्ट्रोलायसिस ऑफ फ्युज्ड NaCl हे पाहिलं होतं. त्यामध्ये ॲक्वस सोल्युशनचं पाहिलं होतं. आता यानंतर आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ
ॲक्वस सोल्युशन ऑफ NaCl याच्या रिॲक्शन आणि कन्स्ट्रक्शन आणि रिॲक्शन हे पाहणार आहोत. यामध्ये इलेक्ट्रोलायसिस ऑफ अँड ॲक्वस NaCl याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं आहे की ॲक्वस सोल्युशन म्हणजे काय, की तो जो सॉल्ट आहे तो सॉल्ट हा वॉटरमध्ये डिझॉल्व केलेला असतो, म्हणून त्याला आपण ॲक्वस म्हणतो. इलेक्ट्रोलायसिस ऑफ अँड ॲक्वस NaCl can be carried out in the cell used for the electrolysis of molten NaCl using inert electrode. The fused NaCl is replaced by moderately concentrated aqueous solution of NaCl. The water involved in electrolysis of aqueous NaCl leads to electrode reaction that differ from electrolysis of molten NaCl. आपण याच्या अगोदर जे पाहिलेलं होतं ते मोल्टन NaCl किंवा फ्युज्ड NaCl वरती होणाऱ्या रिॲक्शन ह्या पाहिलेल्या होत्या आणि त्याचं इलेक्ट्रोलायसिस पाहिलेलं होतं. आता यामध्ये इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaClचे आपण रिॲक्शन पाहणार आहोत. ॲक्वस इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaCl यामध्ये ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन, रिडक्शन हाफ रिॲक्शन आणि वॉटरचं ऑक्सिडेशन होत असते. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शन महत्त्वाचे आहेत पहा. रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोड. ॲट कॅथोड टू रिडक्शन रिॲक्शन compared. One is the reduction of Na plus ions as in case of molten NaCl. Na plus electron to gives Na. Standard electrode potential is a minus 2.71 volt. त्यामध्ये आपण रिॲक्शन पाहिलेली आहे. NAचं रिडक्शन होतं आहे आणि Na प्लस जो आहे तो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि त्या ठिकाणी Na फॉर्म होतं आहे. रिडक्शन हाफ रिॲक्शन ॲट कॅथोडवरती रिॲक्शन होते NAची. ओके. आता त्यानंतर पुढची रिॲक्शन आपण पाहूया. The order is the reduction of water to hydrogen. यामध्ये पहा order is the reduction of water to hydrogen. यामध्ये दोन प्रकारे रिडक्शन रिॲक्शन होते. एक म्हणजे वॉटरचं रिडक्शन होतंय आणि सोडियम Na प्लसचं रिडक्शन होतंय. तुम्हाला माहित आहे रिडक्शन म्हणजे काय, की इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट केला जातो त्याला आपण रिडक्शन रिॲक्शन म्हणतो आणि इलेक्ट्रॉन लूज केला जातो, डोनेट केला जातो त्याला आपण ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन असं म्हणतो. Na प्लस हा एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि Na तयार होतं आहे, ती रिडक्शन हाफ रिॲक्शन. आता यामध्ये वॉटरचं सुद्धा या ठिकाणी रिडक्शन होतं आहे. 2 molecules of water liquid state accept 2 electrons to give hydrogen gas and 2 molecules of OH minus aqueous. Standard EMF minus 0.83 volt. म्हणजे वॉटरचं रिडक्शन होऊन त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस लिबरेट होतो. The standard potential for the reduction of water is higher than that for the reduction of Na plus. This implies that water has a much greater tendency to get reduced than the Na plus ions. Hence, above reaction, that is a reduction of water, is the cathode reaction when the aqueous NaCl is electrolyzed. म्हणजे यामध्ये आपण जर पाहिलं तर स्टँडर्ड पोटेन्शियल जो आहे तो वॉटरचा जो आहे वॉटर फॉर रिडक्शन ऑफ वॉटर इज हायर दॅन दॅट ऑफ Na. म्हणून त्या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये ही टेंडन्सी ऑफ रिडक्शन रिॲक्शन जे आहे ते वॉटरचं रिडक्शन हे टेंडन्सी इज हायर दॅन दॅट ऑफ Na प्लस. म्हणून या ठिकाणी या रिॲक्शनमध्ये वॉटरचंच या ठिकाणी रिडक्शन होतं आहे आणि वॉटरचं रिडक्शन होऊन इलेक्ट्रोलायसिस ऑफ NaCl मध्ये ते कॅथोडवरती रिडक्शन होतं आहे.
आता यामध्ये त्यानंतर ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन पाहूया. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ॲट ॲनोड. ॲट ॲनोड देर विल बी competition between oxidation of Cl minus ion to give Cl2 gas, as in case of molten NaCl, and the oxidation of water to oxygen gas. यामध्ये पहा इथं सुद्धा आता यामध्ये NaCl मध्ये Cl आणि Cl मायनस आयनचं कन्व्हर्जन Cl2 गॅस आणि वॉटरचं त्या ठिकाणी ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिजन गॅस लिबरेट होतो. यामध्ये पहा 2Cl minus ion in aqueous to give Cl2 plus 2 electrons. Standard oxidation reaction potential is minus 1.36 volt आणि liquid water to give O2 plus 4H plus. Standard potential of this reaction is oxidation reaction is minus 0.4 volt. 0.4 volt. आता या रिॲक्शन मध्ये जर आपण पाहिलं ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ॲट ॲनोड. ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन ॲट ॲनोड. ॲट ॲनोड देर विल बी अ कॉम्पिटिशन बिटवीन ऑक्सिडेशन ऑफ Cl मायनस आयन्स टू हे आपलं ऑक्सिडेशन ऑफ oxidation half reaction at anode. At anode there will be competition between oxidation of Cl minus ion to Cl2 gas, as in case of molten NaCl, and the oxidation of water to oxygen gas. 2Cl minus aqueous to give Cl2 plus 2 electrons. Standard potential of oxidation reaction is minus 1.36 volt. Water liquid to give O2 plus 4H plus aqueous solution plus 2 electrons. Standard potential of this oxidation reaction is minus 0.4 volt. Standard electrode potential for the oxidation of water is greater than that of chlorine ions, or water has greater tendency to undergo oxidation. It is therefore expected that anode half reaction would be oxidation of water. The experiments has shown, however, that the gas produced at the anode is chlorine and not oxygen. This suggests that anode reaction is oxidation of Cl minus to Cl2 gas. This is because of the overvoltage discussion of which is beyond the scope of the प्रेझेंट बुक. आता यामध्ये पहा Cl मायनसचं ऑक्सिडेशन होऊन Cl2 गॅस आणि इलेक्ट्रॉन्स तयार होते. वॉटरचं ऑक्सिडेशन होऊन ऑक्सिजन आणि 4H प्लस तयार होते. या स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन ऑफ वॉटर हा ग्रेटर आहे क्लोरीनपेक्षा ग्रेटर आहे, परंतु त्या ठिकाणी ॲनोडवरती क्लोरीन गॅसच प्रोड्यूस होते आणि ऑक्सिजन गॅस प्रोड्यूस होत नाही, कारण ड्यू टू ओव्हर व्होल्टेज त्या ठिकाणी क्लोरीनचाच गॅस हा ॲनोडवरती डिपॉझिट होतोय किंवा लिबरेट होतोय आणि नॉट ऑक्सिजन. ठीक आहे. आता त्यानंतर ओव्हरऑल रिॲक्शन आपण पाहूया. ओव्हरऑल रिॲक्शन it is the sum of electrode reactions. 2 chloride in aqueous to give Cl2 gases plus 2 electrons. Oxidation at anode. आणि रिडक्शन वॉटरचं रिडक्शन होते लिक्विड accept electrons to give hydrogen gas plus 2 OH minus aqueous. Reduction half reaction. 2Cl minus aqueous plus 2 water liquid to gives Cl2 gases plus H2 gases plus 2 OH minus in aqueous. This is oral reaction, cell reaction or redox reaction. या aqueous NaClचे इलेक्ट्रोलायसिस रिॲक्शनमध्ये aqueous NaClच्या रिॲक्शनमध्ये क्लोरीन
ॲनोडवरती ऑक्सिडेशन होते. क्लोराईड जो आहे तो क्लोराईड इलेक्ट्रॉन लूज करतो आणि इलेक्ट्रॉन लूज करून त्या ठिकाणी Cl2 गॅस फॉर्म होतो आणि ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन होते ॲट ॲनोड. आणि वॉटरचं रिडक्शन होतं आहे. वॉटर लिक्विड स्टेट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो आणि हायड्रोजन गॅस आणि OH मायनस टू OH मायनस ॲक्वस रिडक्शन ॲट कॅथोड. आणि ओव्हरऑल रिॲक्शन जे आहे ते ओव्हरऑल रिॲक्शन 2 क्लोराईड ॲक्वस प्लस 2H2 लिक्विड टू गिव्ज Cl2 गॅस प्लस H2 गॅस प्लस 2OH मायनस. ओव्हरऑल सेल रिॲक्शन किंवा आपण त्याला रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. ठीक आहे. देन रिझल्ट्स ऑफ इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaCl. Results: hydrogen gas is liberated at cathode. Hydrogen gas is liberated at cathode. Chlorine gas is released at anode. हायड्रोजन गॅस हा कॅथोडवरती लिबरेट होतो आणि क्लोरीन हा रिलीज्ड ॲट ॲनोड. बिकॉज Na प्लस आयन्स रिमेन्स अनरिॲक्टेड अँड OH मायनस आयन्स आर फॉर्म्ड ॲट कॅथोड, NaCl सोल्युशन इज कन्व्हर्टेड टू NaOH सोल्युशन. यामध्ये पहा इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन जे आहे NaClचं, हे NaClचं इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनचं कन्व्हर्जन त्या सोल्युशनमध्ये Na प्लस आयन्स रिमेन्स अनरिॲक्टेड Na प्लस आयन्स शिल्लक राहतात आणि वॉटरचं डिकम्पोजिशन झाल्यानंतर OH मायनस आयन्स शिल्लक राहतात आणि हा Na प्लस आयन्स आणि OH मायनस आयन्स याची रिॲक्शन होऊन त्या ठिकाणी NaOH तयार होते आणि NaClचं डिसोसिएशन होऊन क्लोरीन बाहेर पडतो. त्यामुळं अमाऊंट ऑफ NaCl सोल्युशन हा डिक्रीज होतो आणि त्या ठिकाणी NaOH सोल्युशन हे इन्क्रीज होतं आहे. म्हणजे थोडक्यात NaClचं कन्व्हर्जन हे NaOH मध्ये होतं आहे इन दिस रिॲक्शन. दॅट इज दी इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वस NaCl. ओके, धन्यवाद.